आज आपण बनवूया विलेज स्टाईल अंडा करी। त्यासाठी इथे मी 600 अंडे घेतलेले। चला तर मग आता रेसिपी सुरुवात करू। आपण आता अंडे उकडायसाठी पाणी टाकून घेऊ पातेल्यामध्ये। आपण आता अंडे उकडून घेऊ। आपण आता अंडे उकडण्यासाठी मीठ घालून घेऊ। आपण आता अंडे उकडण्यासाठी इथे लिंबू घेतलेले, ते लिंबू पण घालून घेऊ। लिंबू आपण यासाठी घालतो का अंड्याचे टरफल सहजासहज लवकर निघतात त्याच्यामुळे। आपण आता झाकण ठेवून घेऊ आणि अंडे उकडून घेऊ। आता अंडे आता उकडलेले बघू शकता। आपण आता अंडे काढून घेऊ। सरक पुढं, सरक पुढं। ठेव खाली। आपण आता अंड्यांचे टरफल काढून घेऊ। आपण आता ग्रेव्हीसाठी कांदे कट करून घेऊ। तेल,
आपण आता उकडलेले अंडे फ्राय करून घेऊ. मीठ, हळद, मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अंडे आता व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झालेले आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तेल, आपण आता ग्रेव्हीसाठी कांदे फ्राय करून घेऊ. टमाटर घालून घेऊ. शिमला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी काही खडे मसाले घेतलेले ते घालून घेऊ. अख्खी मिरची घेतलेली काश्मीरी ती घालून घेऊ. खड्या मसाल्यांमध्ये मी इथं दालचिनी घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, अख्खे धने घेतलेले आहे, लवंग घेतलेले आहे, स्टारफूल घेतलेले आहे, जायपत्री आणि रामपत्री घेतलेली. इथे मी काजू कणी, तीळ आणि मगज घेतलेले आहे ते पण घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. हळद घालून घेऊ. ग्रेव्ही आपण आता 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ. कांदा टमाटर व्यवस्थित सॉफ्ट होतोपर्यंत. ग्रेव्हीचा मसाला व्यवस्थित आपला परतून झालेला आहे. आपण आता काढून घेऊ. थंड झाल्यानंतर याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ. ग्रेव्हीचा मसाला आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊ. तेल, कोथिंबीर, तेजपत्ता आणि पुदिना, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट. अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्टचा कच्चापणा जावोस तर व्यवस्थित आपण परतून घेऊ. धना पावडर, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, किचन किंग, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता ग्रेव्हीची पेस्ट केली होती ती घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. दोन ते 3 मिनिटं ग्रेव्ही आपण अशीच परतून घेऊ. आपण आता ग्रेव्हीमध्ये गरम पाणी घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्ही. आता ग्रेव्हीला आपण एक उकळी काढून घेऊ. ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे. आपण आता ग्रेव्हीमध्ये फ्राय केलेले अंडे घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपली आता अंडा करी रेडी झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर,